आपल्या शब्दांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. आता काच तुम्ही भेदन करताना पहा, दोन बाजूला समान आकाराच्या विटा घेतलेल्या आहेत, ते उभ्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जमिनीपासनं फरशीपासनं ते अंतर वर राहील. आता काय करणार, एक सुतळी घेत आहे आणि ती रॉकेल मध्ये बुडवून घेणार आहे. मॅडम तुम्ही काय बसले का? आता रॉकेल मध्ये सुतळी बुडवून घेत आहे आणि ही बुडवलेली सुतळी जी आहे ती बरोबर काचकुपीच्या मध्यभागी गुंडाळून घेणार. कसं गुंडाळते ते आपण नीट लक्ष देऊन बघायचे. हा विषय एकंदर आपल्या कार्यशाळेतला सगळ्यात ट्रिकी विषय आहे बरं का. कारण वर कसं सिंदूर तयार आहे, काही वेळेला खालच्या बाजूला सुवर्ण भस्म, ताम्र भस्म, रौप्य भस्म, रसायन दोन असतात. ठीक आहे, ती बाटली फोडणं आणि त्याच्यात काच खाली वर कुठे न मिसळणं, याच्यासाठी ही ट्रिकी प्रोसिजर आहे. सावकाश बघा. आता ही सुतळी जी आहे ती बरोबर काचकुपीच्या मध्यभागी गुंडाळणार आहे आणि ती पेटवणार आणि पेटवून ती जेव्हा तापेल तेव्हा काय केलं जाईल, त्याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारला जाईल. आणि त्यामुळे सर सांगते की ती रिस्की प्रोसेस आहे, कारण की ते वेडेवाकडे तुटलं तर आपलं औषध त्याच्यामध्ये वाया जाऊ शकते किंवा काचेचे कण त्याच्यामध्ये घुसू शकतात. आणि ताम्र सिंदूर आहे किंवा सुवर्ण सिंदूर असेल तर खाली आपल्याला सुवर्ण भस्म आहे, ताम्र भस्म आहे, मल्ल सिंदूर असेल तर खाली औषध तयार झालेलं आहे, ते आपलं वाया जाऊ शकतं. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक ही आपण प्रक्रिया करत असतो. काल सरांनी पण सांगितलं होतं की आपण कुठे बघवर असताना पीपीटी बघत होतो. औषधीकरण ही काय आहे, एक टीम वर्क आहे. मगाशी तुम्ही संपूट बनवताना सुद्धा बघितलं, आपण डबरी यंत्र बनवत होतो, दोघांची आपल्याला मदत लागते. अनेक प्रक्रिया त्याच्यामध्ये एकमेकांची हेल्प आपल्याला लागत असते. त्यामुळे आजपासूनच मैत्रिणी चांगल्या बनवून ठेवायचे, म्हणजे छान औषधीकरण करू शकाल तुम्ही. पेटत असताना पहा, कुठे इकडे तिकडे हलू नये म्हणून दोन्ही बाजूला धरून ठेवलेलं आहे. हात न धरता तसंच पेटत राहील आणि वरनं पाणी टाकलं तर तो तुकडा इकडे तिकडे परत पडू शकतो.
सायलेन्स होऊ दे. दचकायला सांगायचं नसतो. काही वैद्य दचकले. गाव बाजूला विटेवर ठेव. वीट सरळ कर माणसे. वीट सरळ त्याच्यात तळात काय आहे का बघून घ्या. थोडी मशाली असते. रसिसिंधू तयार होतो त्याला आपण आमच्या भाषेमध्ये सोमटी असं म्हणतो. तर अतिशय सुंदर असे आहे. आता तुम्ही बघत असाल की त्याचा वर्ण कसा आहे, राखाडी कलरचा आहे. पण जेव्हा तो तुकडा आपण साडीवर उगाळतो तेव्हा सिंदुरी रंग येतो, सिंदूर रंग येतो, म्हणून तो सिंदूर कल्प असं त्याला म्हणतात. चला इकडे जरा इकडे थोडं खाली. आता बघा आपण तिथं बघत होतो रात्री, जर कोणी पहाटे सकाळी येऊन बघितलं असेल तर पाऱ्याचे सगळे कण सिंदूर स्वरूपामध्ये वर उडत होते आणि ते वर येऊन इथं गळ्याला चिकटले आणि हळूहळू ते पूर्ण तोंड जे आहे कुठे